हे आध्यात्मिक प्रवासामध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय एकट्याने आपण प्रवास करू शकत नाही. माझा हा सिद्धांत आहे खूप महत्वाचा. परंतु ते ईश्वराचं सहाय्य केव्हा प्रत्यक्ष मिळेल आपल्याला, केव्हा तो आपलं बोट धरेल, तर आपला आणि त्याचा संबंध बांधला तर. सर आणि मित्रांनो, आज आपल्याला खूप चांगला दिवस उजळला आहे की आपल्याला आता सध्या हे जे आश्रमची जी इंचार्ज आहे, म्हणजे ज्यांनी आश्रम चालवतात टोटल त्यांच्या हे आहे म्हणजे लीजवर घेतला आहे, तर ते श्री केशव भैया ते दिल्लीला असतात. दिल्ली आणि राहणारे तसं जन्म त्यांचा नैनिताळचं आहे, पण ते राहतात दिल्लीला. आणि एक निशा दीदी पण आहे, ते दिल्ली आश्रममध्ये तिथं आपला मीरांबिका आहे त्याच्यात ते किंवा ते मदर स्कूल आहे, मदर इंटरनॅशनल, तिच्यात ते काम करतात. आणि भैया सुद्धा तर दिल्लीला असतात. तर आज आपल्याला लाभले, ते आले होते तर म्हणून म्हणून माझी इच्छा होती की आपले सगळ्यांना थोडं समजावं की कोण आहे बाई, इथं कोण चालवतं हे सगळं. तर केशव भैया आपले बरोबर आलेले आहे. मी केशव भैयांना थोडासा विनंती करेन की सर हमारे को थोड़ा सा बोलिए. ते हिंदी मध्ये बोलतात. आश्रम की सेवा कर सकूं. तो इसलिए वैसे मेरा बचपन यही भी था आश्रम में. मैं यहाँ पैदा हुआ. यहाँ से करीब 5 मिनट का रास्ता है मुझे कर जाया करने. तो मैंने चाचा जी को जीवित देखा तो मेरे सौभाग्य है. चाचा जी तो हम लोग यहाँ आते थे छोटे जैसे भी लड़कों को देखा होगा तो इससे थोड़ा सा बनाया ना. तो हम लोग यहाँ आते थे तो हमें पता था कि वो बाबा रहते कोई कैंप वगैरह नहीं होते थे. पर मुझे ये पता था गुस्सा भी होते हैं, डांटते भी बच्चे उसको देखते, पर अंदर जाके फिर टॉफी भी लेके आते. एक संतरे वाली टॉफी होती थी तो हम एंजॉय करते थे. वहाँ ज़्यादा पता नहीं था क्या आश्रम है क्या है, पर इस जगह से एक जुड़ाव जो बचपन से हो जाता है. तो फिर धीरे धीरे तारा दीदी की बात बाकी हुआ. तो जिस वक्त हम युवा थे तो आश्रम ने हमें बहुत सही दिशा दिखा. क्योंकि अधिकतर युवावस्था में क्या होता है कि आपके पास बहुत सारी ऊर्जा होती है, वो किसी भी जगह जा सकती है. तो जा सकती है. पर हम लोग तारा दीदी बाकी लोग आश्रम में और यहाँ मौका मिला हमें दुनिया के बाकी जो भारत देश के बाकी जगह के लोग हैं वो कैसे हैं, वो कैसे बात करते हैं. जैसे आती होगी, हमें तो कोई भाषा नहीं आती पर सब भाषाएं आती हैं. आश्रम में रह के हमारे मित्र सब प्रांत के होते हैं. तो जब भी कोई बात करता है तो हमें साफ समझ आ जाता है कि क्या बात चल रही है. तो धीरे धीरे फिर आश्रम को 7 साल लोगों को सिखाया, बच्चों को सिखाता था, आश्रम की सेवा करते थे, खाना बनाते थे. उसके बाद 5 साल दिल्ली आश्रम में बिताए. उसके बाद फिर जीवन अपने प्रोफेशन शुरू किया. एक सॉफ्टवेयर कंपनी बनाई, उसे चलाया, अभी चल रही है. और कंसल्टेंसी वगैरह बाकी इस पर काम किए, पर आश्रम से जुड़ाव बना रहा. और आश्रम फिर हमें आदेश दिया कि वनवास की सेवा करना, वनवास की आवश्यकता है. तो पिछले साल 15 अगस्त को अभी इसका जगह का कार्यभार लिया. और तब से मेरी कोशिश है कि जितने भी लोग यहाँ आए उन्हें अच्छा अनुभव मिले, उन्हें अच्छी सुविधाएं मिले, ताकि वो अपना इस जगह में जो भी जिस उद्देश्य के आए हैं वो पूरा हो सके.
तो आशा है कि आपको सबको यहाँ का यहाँ अच्छा, क्योंकि जगह तो बहुत जागरण है, इस जगह में जो भी आता है इस जगह का मौके मिल जाता है। तो इस जगह को आपका जो भी यहाँ निवास है उसको कंफर्टेबल बनाने के लिए जो भी कोशिश हो सकती है, चाहे गर्म पानी हो, चाहे वो अच्छे बेड्स हो, चाहे वो और अधिक खाने की सुविधा, तो उसके ऊपर हम कोशिश करें कि काफी अच्छी तरह काम हो। और हम चाहते हैं कि कोने कोने से दुनिया के कोने कोने से लोग आए, यहाँ साधना करें, जाने और अच्छी आदमी लेके जाए। तो आशा कि आपका यहाँ जो भी स्टेट है वो भी कंफर्टेबल होगा। और कोई भी अगर हम लोगों से आपको लगता है कि मैंने इस आश्रम का वन निवास का व्यवस्थापन संभाला है, तब से अमूलाग्र परिवर्तन हुआ है। सब सुविधाओं में और सब जो फैसिलिटीज हमें मिलती है, इतनी प्यार से सब होता है, इतने प्यार से खिलाते हैं सब हमें, और बाकी सब सुविधाएं। तो एक ही शब्द मैं उनके बारे में कहता हूं कि ये लोग, केसर भाई जैसे लोग, ये दूसरों को अत्तर लगाने वाले लोग होते हैं। तो उनको खुद को अत्तर लगाने की जरूरत नहीं है, क्योंकि अत्तर लगाते लगाते उनका खुद का जीवन सुगंधित हो जाता है। तो इसलिए श्री अरविंद और श्री माता जी का अत्तर वो दूसरों को लगाते, वो खुद भी सुगंधित है। कोण आहे तर ती सवितेची पुत्री आहे, सत्याची देवता आहे। तिचा पिता कोण आहे? अश्वपती, आणि मातेचं नाव आहे मालती। सत्यवानाला मृत्यूच्या दाढेतून सोडवून आणण्यासाठी यमाचा पाठलाग करणारी, असं सावित्रीची ओळख आहे। श्री अरविंद असं म्हणतात की अखिल मानव्याच्या चेतनेचं आरोहण करण्यासाठी सावित्रीला सत्यवानाच्या साह्याची गरज होती, म्हणून तिने सत्यवानाला परत आणलं। मग बघा अरविंदाने कसा त्याचा अर्थ एलॅबोरेट केलेला आहे। ते म्हणतात की संपूर्ण मानवतेचं आरोहण व्हावं म्हणून, आणि ते सत्यवानाच्या साह्याशिवाय शक्य नाहीये। सत्यवानाला तो मृत्यू घेऊन गेलाय, आणि म्हणून मृत्यूचा पाठलाग तिने केला अत्यंत जिद्दीने। कसा केला तो पुढे आपण आख्यानात बघणार आहोत। आणि ती त्या यमाला, त्यांचा वैचारिक संवाद झालेला आहे तिथे, आणि त्या वैचारिक संवादामध्ये यमाला पराभूत केलं तिने, आणि मृत्यूच्या दाढेतून सत्यवानाला परत घेऊन आली अखिल मानव्याच्या आरोहणासाठी, संपूर्ण पृथ्वीच्या आरोहणासाठी। अज्ञानातून ज्ञानाकडे मनुष्यत्वाचा प्रवास झाला पाहिजे, अंधारातून प्रकाशाकडे प्रवास झाला पाहिजे, आणि मर्त्यत्वातून अमृतत्वाकडे प्रवास झाला पाहिजे। या तीन गोष्टी आहेत बघा। आरोहण याचा अर्थ काय? तर आरोहण एक्सप्लेन करताना श्री अरविंद असं म्हणतात की मानव्याचा अज्ञानातून ज्ञानाकडे प्रवास झाला पाहिजे, अंधारातून प्रकाशाकडे प्रवास झाला पाहिजे, आणि मर्त्यत्वातून अमृतत्वाकडे प्रवास झाला पाहिजे। आता हेच आपल्या भारतीय ऋषींनी खूप सुंदर श्लोकात लिहिलेले आहे। ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांती शांती। हेच आहे आरोहण। याचा अर्थ काय? तर असतो मा सद्गमय, असत्याकडून सत्याकडे माझा प्रवास झाला पाहिजे। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रकाश कोणाचा? सत्याचा प्रकाश, त्याकडे माझा प्रवास झाला पाहिजे। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, आणि मृत्योर्मा अमृतं गमय, मृत्यत्वाकडून अमृतत्वाकडे प्रवास झाला पाहिजे। साधक आहे श्री अरविंद। सुरुवातीला अश्वपतीच्या भूमिकेत आहे, आणि नंतर ते सावित्रीच्या भूमिकेमध्ये त्यांचं रूपांतरण झालेलं आहे।
म्हणजे अरविंदांचा आध्यात्मिक प्रवास आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या भूमिका समजून घ्याव्या लागतील. सुरुवातीची त्यांची भूमिका ही अश्वपतीची भूमिका आहे. अश्वपती हा महान साधक आहे. तपस्व्यांचा तपस्वी आहे. त्याचं वर्णन काय केलेलं आहे? तपस्व्यांचा तपस्वी आहे. तो योग्यांचा योगी आहे. योग्यांचा योगी आहे. अश्व याचा अर्थ काय? अश्व याचा अर्थ जोम, उत्साह आणि बल. अश्व याचा अर्थ जोम, उत्साह आणि बल. पण कशासाठी? संसारासाठी नाही, स्वार्थासाठी नाही, आध्यात्मिक साधनेसाठी. आध्यात्मिक साधनेसाठी जोम, आध्यात्मिक साधनेसाठी उत्साह आणि आध्यात्मिक साधनेसाठी बल यांचं प्रतीक म्हणजे अश्वपती. स्वतःची मुक्ती तर सहज मिळेल. स्वतःची मुक्ती नकोय, प्रजेची उत्क्रांती हवी आहे. संपूर्ण पृथ्वीवरच्या मानव्याचा आरोहण हवंय. स्वतःची मुक्ती हा तर क्षुद्र स्वार्थ झाला. शंकराचार्य एका स्तोत्रामध्ये म्हणतात, न मोक्षस्य आकांक्षा जननी जननम यातु मम वै बुडानी रुद्रानी शिव शिव. मला पुन्हा पुन्हा जन्म घाल, मला मोक्षमुक्ती नकोय असं शंकराचार्य म्हणतात. न मोक्षस्य आकांक्षा. आणि तुकाराम महाराजांनी पण हेच लिहिलेलं आहे. ते म्हणतात, तुका म्हणे आम्हासी सुखे घालावे गर्भवासी. याचा अर्थ काय? त्यांना मोक्षमुक्ती नकोय. का नकोय? मला मानव्याला बदलायचंय. स्वतःची मुक्ती तर सहज मिळेल. स्वतःची मुक्ती नकोय, प्रजेची उत्क्रांती हवी आहे. संपूर्ण पृथ्वीवरच्या मानव्याचा आरोहण हवंय. स्वतःची मुक्ती हा तर क्षुद्र स्वार्थ झाला. शंकराचार्य एका स्तोत्रामध्ये म्हणतात, न मोक्षस्य आकांक्षा जननी जननम यातु मम वै बुडानी रुद्रानी शिव शिव. मला पुन्हा पुन्हा जन्म घाल, मला मोक्षमुक्ती नकोय असं शंकराचार्य म्हणतात. न मोक्षस्य आकांक्षा. आणि तुकाराम महाराजांनी पण हेच लिहिलेलं आहे. ते म्हणतात, तुका म्हणे आम्हासी सुखे घालावे गर्भवासी. याचा अर्थ काय? त्यांना मोक्षमुक्ती नकोय. का नकोय? मला मानव्याला बदलायचंय. त्याला स्वतःची मुक्ती नकोय, त्याला प्रजेची उत्क्रांती हवी. मग नचिकेताने कठोपनिषदात वर्णन केलंय, स्वर्ग म्हणजे अशी मनस्थिती जिथे तहान भूक नाही. तहान भूक नाही याचा अर्थ क्रेविंग नाही, मागणी नाही. हे मला पाहिजेच, हे मला पाहिजेच, हे मला पाहिजे, रोज बासुंदी पाहिजे नाही. जे तू देशील त्याच्यात मी खुश. त्याला म्हणतात स्वर्ग. ही मर्त्यतेपर्यंत 6 प्रकारचे विकार शरीराला भोगावे लागतात. तर ते शरीराच्या अवस्था होतील त्या होऊ द्या, पण मन चिरतरुण असलं पाहिजे. मन चिरतरुण असलं पाहिजे. पानिप करायचं आहे आणि त्यासाठी ती साधना करतो. तेव्हा जगन्माता प्रसन्न होते. तेव्हा तो जगन्मातेला प्रार्थना करतो की तू अवतार घे. अवतार याचा अर्थ इन्कार्नेशन. अवतार म्हणजे काय? प्रत्यक्ष चैतन्य शक्ती खाली आणणे. आता अरविंदांनी 40 वर्षे योग साधना केली. श्री अरविंदांनी ती कशासाठी केली? मानवतेला थोडं वर न्यायचं आणि ईश्वरत्वाला थोडं खाली आणायचं आणि दोघांचं मिलन करायचं, म्हणजे पृथ्वीचा स्वर्ग होईल. आणि हे प्रयत्न आजही चालू आहेत. पृथ्वीच्या गर्भामध्ये सुपरमॅन जो आहे त्याचा जन्म झालेला आहे असं श्री माताजींनी डिक्लेअर केलं. किती खाली आहे आमच्यासाठी. आम्ही थोडस वर येतो. सगळ्या मानवांना घेऊन मी थोडस वर येतो. अरविंदांच्या भूमिकेत, अश्वपतीच्या भूमिकेत श्री अरविंद आहे. ते म्हणतात, आम्ही सर्व मानव्याला थोडं वर आणतो आणि जगन्माते तू थोडं खाली आहे आणि मग त्याचा संगम झाला की पृथ्वीचा स्वर्ग होईल. जसा सावित्रीचा पिता अश्वपती तसा सत्यवानाचा पिता दिवससेन आहे. हा दिवससेन कोण आहे? हा आंधळा आहे.
हा दृष्टीहीन आहे. मगाशी जे मांजरीचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं तसा दिवससेन आहे. अज्ञानाच्या अंधारामध्ये पूर्णपणे बुडालेला दिवससेन, सत्यवानाचा पिता, दृष्टीहीन आहे, अज्ञानाचं प्रतीक आहे, सिम्बॉल ऑफ इग्नोरन्स असं श्री अरविंद म्हणतात. हु इज दिवससेन? ही इज द सिम्बॉल ऑफ इग्नोरन्स. अविद्येच्या जंगलामध्ये भटकतोय तो. अविद्या कोणती? आत्मस्वरूप न जाणणे, स्वतःचं आत्मस्वरूप न जाणणे, शरीराचे चोचले पुरवणे, स्वतःच्या आत्मस्वरूपाचं विस्मरण होणे ही सगळ्यात मोठी अविद्या आहे. आणि या अविद्येमध्ये गुरफटलेला आहे तो दिवससेन. म्हणून तो दृष्टीहीन आहे असं व्यासांनी लिहिलंय. तो दृष्टीहीन आहे, अज्ञानाचं प्रतीक आहे. ही इज द सिम्बल ऑफ डार्कनेस, अरविंद म्हणतात. ही इज द सिम्बल ऑफ डार्कनेस, इग्नोरन्स. तो डार्कनेस आणि इग्नोरन्सचं प्रतीक आहे, प्रतीक. स्वतःच्या राज्यातून तो निष्कासित झालेला आहे, त्याला हकलून दिलेलं आहे. स्वतःच्या राज्यातून म्हणजे त्याचं राज्य गेलं, त्याच्या राज्यातून त्याला हकलून दिलेलं आहे. आपली स्थिती अशीच झालेली. आपल्या राज्यातून आपण गेलोय. आपलं राज्य कोणतं आहे? आत्मा हे आपलं राज्य. पतंजलींनी त्याचं खूप सुंदर वर्णन केलेले. तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम. योग साधना केली की द्रष्टा जो आहे तो स्वतःच्या जागी परत येतो. आपण स्वतःच्या जागी नाही आहोत. आत्मस्वरूप हे आपलं राज्य आहे. त्या आपल्या राज्यातून आपण हकलले गेलेलो आहोत. काय श्री अरविंदांनी एक्सप्लेन केलेलं कल्पना करा. काय आत्मस्वरूपाचं राज्य हे आपलं हक्काचं राज्य आहे. त्या राज्यातून आपण बाहेर पडलेलो आहे. त्या राज्यातून आपण निष्कासित झालेलो आहोत. अज्ञानाच्या अंधारामध्ये आहोत. जीवनामध्ये अनेक कमतरता, उणिवा याच्यात ठेचकाळतोय, रक्तबंबाळ होतोय. सामान्य माणसाची हीच स्थिती आहे. नरक सदृश त्याचं जीवन झालं. लाईफ इज लाईक हेल असं श्री अरविंद म्हणतात. ह्युमन लाईफ इज बिकमिंग हेल. ह्युमन लाईफ हॅज बिकम हेल. नरक सदृश माणसाचं जीवन झालेलं आहे. त्याच्या जीवनामध्ये कमतरता आहे, उणिवा आहे, अज्ञान आहे, दुःख आहे, क्षुद्रता आहे, दीनता आहे आणि असहाय्यता आहे. हे सगळं अरविंदांनी लिहून ठेवलेलं आहे. काय काय आहे? कमतरता आहे, उणिवा आहे, अज्ञान आहे, दुःख आहे, क्षुद्रता आहे, दीनता आहे आणि असहाय्यता आहे. आणि त्यामुळे तो रक्तबंबाळ झालेला आहे. जखमी अवस्थेत जीवन जगतोय. अशी स्थिती त्याची आहे. महापुरुषांना याचं खूप दुःख असतं. अश्वपतीचा जी योग साधना आहे हीच श्री अरविंदांची योग साधना आहे. म्हणजे अरविंद अश्वपतीच्या भूमिकेमध्ये आहे. पृथ्वीवरती स्वर्ग आणण्याची साधना म्हणजे श्री अरविंदांची साधना आहे. स्वर्ग म्हणजे काय हे आपण बघितलं. पृथ्वीवरती स्वर्ग आणण्याची साधना. अश्वपती हे श्री अरविंदांचं प्रतीक आहे. अश्वपतीला योग साधना करताना अनेक अडथळे आले. त्या सगळ्या अडथळ्यांचं वर्णन सावित्रीमध्ये केलेलं आहे. ते सगळे अडथळे म्हणजे श्री अरविंदांच्या आध्यात्मिक साधनेमध्ये आलेले अडथळे आहेत. अरविंदांचे अनुभव त्यांनी सावित्रीमध्ये सगळे लिहिलेले. पृथ्वीवर स्वर्ग आणण्याची साधना ते करतायत. चैतन्याचं ऊर्ध्वरोहण झालं पाहिजे. मनुष्याच्या आतली जी चेतन आहे ती चैतन्याचं ऊर्ध्वरोहण झालं पाहिजे आणि ईश्वरी शक्ती आहे तिचं अवतरण झालं पाहिजे. त्यासाठी अश्वपती कठोर साधना करतोय. म्हणजेच श्री अरविंद अत्यंत कठोर साधना करतात. स्वतःचा मोक्ष, निर्वाण, मुक्ती, कैवल्य हे त्यांना काहीच नकोय. स्वतःचं मोक्ष मुक्ती पाहिजे असते तर केव्हाच ते इथपर्यंत गेले असते आणि परत आलेच नसते. परंतु त्यांना तसं करायचं नाहीये. श्री अरविंद हे इन्कार्नेशन का आहे हे बुद्धीने समजून घ्यावं लागेल आपल्याला.
कारण की त्यांना स्वतःचा मोक्ष, निर्वाण, मुक्ती, स्वतःचं कैवल्य नको आहे. पृथ्वीवरती त्यांना स्वर्ग आणायचा आहे. म्हणजे काय करायचंय? पृथ्वीवरती प्रगाढ अशी शांती. माणूस कसा असला पाहिजे? प्रगाढ शांती. नुसती शांतता नको, प्रगाढ शांती, आनंद, प्रसन्नता, सामर्थ्य हे मनुष्यत्वामध्ये अवतीर्ण झालं पाहिजे. याच्यावर माणसाचा हक्क आहे. प्रसन्नता आणि सामर्थ्य इज माय बर्थ राईट, इज एव्हरीवन्स बर्थ राईट अँड वी शॅल हॅव इट. तेव्हा हे त्यांचं स्वप्नशिल्प आहे. त्यासाठी अश्वपती साधना करतोय. साधना करणे म्हणजे काय? स्वतःच्या आतमध्ये खोल 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 उतरणे, याचा अर्थ साधना. ही साधना करतोय. त्यासाठी स्वतःची आधी उत्क्रांती करावी लागते आणि ती उत्क्रांती अरविंदांनी केली. कारण स्वतःची उत्क्रांती केल्याशिवाय संपूर्ण मानव्याला उत्क्रांतीच्या रस्त्यावरती कसं आणणार? म्हणून अगोदर स्वतःची उत्क्रांती करावी लागेल. ती स्वतःची उत्क्रांती अत्यंत खडतर अडथळे पार करून अरविंदांनी केली.